मुंबईमध्ये आज बाप्पांच्या आगमन सोहळ्याची रंगत पाहायला मिळाली। परळमधून प्रामुख्याने 60 गणेश मूर्तींचं आगमन झालं। परळच्या मडकेबुवा चौकातील कारखान्यातून मूर्ती निघाल्या तर बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी उसळलेली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस उभे होते। पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात होता। दरम्यान आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। 27 ऑगस्ट पासून गणेश उत्सवाला सुरुवात होते। ती गणेश चतुर्थीपासून ते थेट अनंत चतुर्थीपर्यंत हा गणेश उत्सव महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात साजरा केला जाणार आहे आणि पुढील 7 सप्टेंबरपर्यंत हा गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे। आपण बघतोय की मुंबईतील मडकेबुवा चौक जो आहे त्या चौक परिसरामध्ये मुंबईतील विविध विभागातले जे गणपती आहेत ते या ठिकाणून विविध विभागात जात असतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी त्या मूर्त्यांचं आगमन आपल्याला बघायला मिळत आहे। आज तब्बल 60 गणेश मूर्त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर 10 जे मोठे गणपती आहेत जे प्रामुख्याने मुंबईमध्ये ओळखले जातात, त्यापैकी खेतवाडीचा मुंबईचा सम्राट, मुंबईचा महाराजा, अखिल चंदनवाडीचा गणपती, परळचा महाराजा, करिरोडचा राजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता, परळचा सम्राट, माझगावचा मोरया, खेतवाडीचा चिंतामणी आणि ताडदेवचा राजा या प्रमुख महागणपतींचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यानंतर हे गणपती आपापल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये त्यांचं विराजमान होणार आहे। पोलीस यंत्रणा देखील सतर्कतेने काम करत आहे, कारण की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे आणि मोठ्या प्रमाणात गणेश भक्त गणरायाचं स्वागत करताना आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन सुनीलसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।